हॅलो मित्रांनो, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनवर बोलत असतो आणि आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गावी जाणार आहोत. असंच एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचं गाव असतं, त्याच्यामध्ये एक घर असतं. त्या घरात असते एक सुंदर तुळस, जी पवित्र आहे. तिची रोज 2 टाईम पूजा होते. पण त्या तुळशीला एकदा असं वाटायला लागतं की काय मी ह्या तुळशी वृंदावनात अडकले. त्या नदीकाठची तुळस किती सुंदर आहे, तिचं वातावरण किती छान आहे, तिला मस्त पाणी आहे, नदी वाहते, छान मोकळी हवा आहे. मी मात्र ह्या वृंदावनात अडकून पडले. आणि ती मॅनिफेस्ट करायला लागते की मला पण नदीकाठी जायला मिळणार आहे. तिचं मॅनिफेस्टेशन सक्सेस होतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला लागतं, कारण तो लॉ आहे, त्याचं काम तो करणं. ती नदीकाठी शिफ्ट होते. योगायोगानं नदीकाठी शिफ्ट झाल्यानंतर तिला कळायला लागतं की इथल्या तुळशीची फ्रिक्वेन्सीच वेगळी आहे. इथे तर पूर येतात, इथे तर लवाळे आहेत. पुराबरोबर कुठेही वाहून जावं लागतं, गढूळ पाण्याबरोबर कुठेही उगवावं लागतं. मध्ये शेजारी निवडुंग उगवतोय. आणि ह्या वातावरणामुळे तिची फ्रिक्वेन्सी पूर्ण बदलून गेली. तिचा जो ओरा होता, तिचं जे पावित्र्य होतं, जे वृंदावनात मेंटेन होतं, ते बदललं गेलं. आणि नंतर ती परत फिरून विचार करायला लागली की आता मी काय मॅनिफेस्ट करू. तर मित्रांनो, घराघरातला आज हाच प्रॉब्लेम आहे. जो ओरा आणि एनर्जीचे पॅटर्न्स बदललेले आहेत. तर कुठला डिसिजन कुठल्या पॅटर्न्समध्ये तुम्ही घेताय आणि आयुष्यात काय मॅनिफेस्ट करताय, हे फार सूक्ष्म पद्धतीने पाहणं खूप गरजेचं झालं. त्यामुळे आपण एक वर्कशॉप करतोय. ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनला आपण एक सूक्ष्म पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच वर्कशॉपला जॉईन व्हा. हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूयात वर्कशॉप.